बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। खामगावात पत्नीची लोखंडी रॉडने हत्या, आरोपी पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर। खामगाव शहरातील रेल्वे गेट परिसरात गुरुवार 15 मे रोजी 11:30 वाजताच्या सुमारास एका विवाहित महिलेची तिच्याच पतीने लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मृत महिलेचे नाव सविता प्रकाश सोळंके असे असून आरोपी पतीचे नाव प्रकाश सोळंके असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून प्रकाश सोळंके याने आपल्या पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला केला। या हल्ल्यात सविता सोळंके यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशन ठाणेदार श्री रामकृष्ण पवार हे आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, बुलढाणा। निर्गुण हत्या झाल्याची घटना घडलेली आहे, त्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे? दिनांक 14/5/2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला एक इसम आला, प्रकाश रुद्राल सोळंके, सोबत त्याची आई पण आली। त्यांनी सांगितले की माझ्या बायकोला मारहाण केलेली आहे। तर तात्काळ आम्ही खात्री करण्यासाठी PSI सदार, आमच्या महिला पोलीस या रात्रीला नाईट ड्युटीला होते, PSI ह्या स्वतः घटनास्थळी गेल्या। त्यांनी घटनास्थळावर गेले असताना रेल्वे स्टेशनच्या जवळ अतिक्रमित झोपड्या आहेत सर, रेल्वे स्टेशनच्या जवळ त्या अतिक्रमित झोपड्यामध्ये राहत असलेले प्रकाश रुद्राल सोळंके हा त्याच्या वडील, आई आणि त्याच्या पत्नीसह राहतो। मागील 20 वर्षापासून ते खामगावमध्ये राहतात, मूर्तीचा व्यवसाय करतात, मूर्ती बनवण्याचा। त्याच्या पत्नीचा आणि त्याचा वाद झाला। त्या वादाच्या कारणावरून त्याने लोखंडी सळईने त्याच्या पत्नीच्या डोक्यावर मारून तिची हत्या केलेली आहे। ती खात्री होताच आम्ही तात्काळ SDPO श्री प्रदीप पाटील सर, ॲडिशनल SP लोढा सर, गायकवाड सर आणि माननीय SP साहेब यांना सदर घटनेची माहिती दिली व तात्काळ SDPO साहेबांनी पण घटनास्थळी भेट दिली, आम्ही पण भेट दिली, फॉरेन्सिक टीमने भेट दिली आणि तात्काळ घटनास्थळावर आम्ही आमची कायदेशीर पंचनामा कारवाई करून संजय सोनाजी मेढे हे तिथेच राहतात, त्यांना घटनेची माहिती मिळाली होती, ते साक्षीदार होते। त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश रुद्राल सोळंके याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यांनी त्याच्या पत्नीला कौटुंबिक कारणावरून मारहाण करून जीवे ठार केलेले आहे आणि तात्काळ आम्ही लगेच अर्ध्या तासात आरोपीला अटक केलेली आहे। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।